आणि आता पाहणार आहोत विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महायुतीमध्ये 170 ते 175 जागांवरील तिढा सुटला। उर्वरित जागांवर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती। भाजप 2019 प्रमाणे यावेळी देखील 164 च्या आसपास जागा लढवणार। 10 ते 15 नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता, सूत्रांची माहिती। एकाही जागेबाबत काहीही ठरलेलं नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला या आठवड्यामध्ये ठरणार, संजय शिरसाट यांची माहिती। जागेबद्दल ठरलेलं नाही। आता या सगळ्या गोष्टी या आठवड्यात होतील। मी वारंवार सांगतोय की कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, कोणती जागा कोणी लढायचं हे ठरलेलं नाही। या सर्व 3 नेते मिळून ठरवतील, त्या टायमाला अधिकृत घोषणा त्याची केली जाईल। अमित शहा 23 तारखेला विदर्भ तर 24 तारखेला कोल्हापूरच्या दौऱ्यावर। भाजपच्या कोर कमिटी सोबत अमित शहा भाजपच्या इच्छुक उमेदवारांशी चर्चा करण्याची शक्यता, तर कोल्हापुरात शहा यांची जाहीर सभा देखील होणार। अजित पवार गट महायुतीमध्ये 70 पेक्षा अधिक जागांवर दावा करणार। विद्यमान आमदारांपैकी कोणाचेही तिकीट कापलं जाणार नाही। अजितदादा गटाचा मराठवाड्यातील 5 जागांवर देखील दावा, सूत्रांची माहिती। अजितदादा गटाकडून मराठवाड्यातील 5 जागांवर दावा, त्यामध्ये पाथरी, जालना शहर, घनसावंगी, गंगापूर, धाराशिव, कळंब या मतदारसंघाचा समावेश, सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 सप्टेंबरला भाजपची मॅरेथॉन बैठक। उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार। मित्रपक्षानंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावं देखील घोषित करणार। आपण शरद पवार गटामध्ये जाणार ही केवळ अफवा। विधानसभेला धीर शंकर जगताप यांना पक्षानं उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार, जगताप यांच्याकडून स्पष्ट। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जाणार। मित्रपक्षानंतर 5 किंवा 6 ऑक्टोबरला पक्षप्रवेश, विश्वसनीय सूत्रांची माहिती। अनिल सावंत यांच्याकडून पंढरपूर मंगळवेढ्यातून उमेदवारीची मागणी।